रंगलेला सामना. आज शाळेतील खेळाच्या सामन्यांचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्व खेळांचे अंतिम सामने आज होणार होते. सामने पाहायला विद्यार्थी, शिक्षक व अनेक पालक क्रीडांगणावर जमले होते. कबड्डीच्या अंतिम सामन्यासाठी 6वी विरुद्ध 7वी हे संघ क्रीडांगणावर दाखल झाले. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. ओली सुकी झाली. 6वीच्या कर्णधाराने ओली सुकी जिंकली. त्याने दम घालण्यास सुरुवात केली. 7वीचे खेळाडू तयारच होते. त्यांनी 6वीच्या कर्णधाराला चांगली कोपऱ्यात घेतले. कोपरा धरणाऱ्या मुलाने मोठ्या धीराने त्याची तंगडी धरली. त्याबरोबर मधल्या भिडूने त्याच्यावर एकदम झडप घालून त्याला पकडले. प्रेक्षकातून जोरदार आरोळ्या उठल्या. सुरुवातीपासून सामना रंगायला सुरुवात झाली. 7वीच्या संघाचा आवेश वाढला. त्यांचा हुकमी एका सावंत कबड्डी घालण्यास गेला. सावंत 5 बाद पाहिजेत 5 असे काही मुले ओरडले. सावंतच्या अंगात चांगलीच ताकद होती. त्याचे हाडपेरही मजबूत होते. पण 6वीच्या खेळाडूंनी त्याला पकडायचा निर्धार केला होता. सावंत आत आला तशी 6वीच्या खेळाडूंनी साखळी धरली. बघता बघता त्याला त्यांनी घेरले. पण सावंत कसला वस्ताद. त्याने हा म्हणता साखळी तोडली व तो मध्यरेषेकडे तडफेने पोचला. त्याबरोबर आवाज उठला, शाब्बास सावंत, भले बहादर. 6वीचे 3 गडी बाद झाले. प्रेक्षकात धमाल उडाली. मग 6वीचा चिवट सुळे कबड्डी घालण्यास गेला. मूर्ती लहान पण कीर्ती थोर. अत्यंत सावधपणे तो खेळत होता. इतक्यात एका खेळाडूने त्याच्या तंगड्या पकडण्यासाठी समोरून मुसंडी मारली. चिवट सुळेने त्याच्या पाठीवर हात ठेवून टुणकून उडी मारली व तो आपल्या संघाकडे सफाईने निघून गेला. शाब्बास सुळे. मुलांनी आरोळ्या ठोकल्या. 6वीचा कर्णधार जिवंत झाला. 7वीच्या कर्णधाराने घाई करू नका असा खेळाडूंना इशारा दिला. आपला एक चपळ गडी दम घालण्यास पाठविला. 6वीचा एक गडी बाद करून तो चपळाईने परत आला. मग 6वीचा खेळाडू कबड्डी घालण्यास गेला. अरे याला धरा असा प्रेक्षकातून आवाज आला. पण यावेळी तो फारच सावध होता. पुन्हा चूक करायची नाही असे त्याने ठरवले होते. एकही गडी न मारता तो परत आला. सावंत यावेळी मोठ्या रुबाबात पुन्हा कबड्डी घालण्यास गेला. त्याचा दम संपत आला. इतक्यात 6वीच्या कर्णधाराने त्याची तंगडी पकडली. त्याबरोबर त्याने चपळाई केली. पण खेळाडूने त्याला मिठी मारून एकदम उचलले. त्याचा नाईलाज झाला. सावंत बाद झाला. प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. 6वीची मुले आता नाचू लागली. यशाचे पारडे कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला झुकत होते. खेळ सुरू होऊन 10 मिनिटे झाली. पंचांनी शिट्टी फुकून मध्यंतरीसाठी खेळ थांबवला. पुन्हा 5 मिनिटांनी खेळाला सुरुवात झाली. यावेळी बाजू बदलली गेली. 6वीचा कर्णधार आपल्या भिडूंना म्हणाला, घाबरू नका. कमी गुण मिळाले तरी हरकत नाही. आत्मविश्वासाने खेळा. आपण 7वीला हरवणारच. 6वीचा संघ चढाईचा खेळ खेळू लागला. 7वीचा संघ घाई न करता खेळत होता. त्या संघाने पहिल्या डावात जे गुण अधिक मिळवले होते ते सरशीने त्यांना टिकवायची होती. 6वीच्या संघाने मात्र 7वीच्या खेळाडूंना निदान रेषाच ओलांडून द्यायची नाही असा चंग बांधला होता. रेषा न ओलांडणारा गडी बाद होत असे. ते ओलांडण्याचा जो प्रयत्न करेल त्याला ते जिद्दीने पकडू लागले. त्यांच्या अंगात नुसता जोम संचारला होता. 7वीचा कर्णधार सावंत आणि राहिलेले 5 खेळाडू सर्वच्या सर्व बाद झाले. 7वीवर ड्रोन चढले. तेव्हा एकच जल्लोष झाला. आता वेळही फार थोडा राहिला होता. दोन्ही संघ अटीतटीने खेळत होते. खेळाची वेळ संपली. पंचांनी शिट्टी फुकली. खेळ थांबला. 6वीचा विजय झाला होता. 7वीचा संघ हरला होता. पण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी एकमेकांना मिठ्या मारल्या. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. गुरुजनांनी येऊन दोन्ही संघांना शाबासकी दिली. सर्वांची पाठ थोपटली. सामना किती रंगला होता. भांडण नाही की तंटा नाही. पण खेळात जोश किती. सामना असावा तर असाच.